घेतलेला नाही आहे, हा राजीनामा दिलेला आहे आणि तो सुद्धा स्वतःहून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला आहे. लक्षात आलं का? त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. हेच ते वास्तव आहे. त्यामुळे समर्थकांनी नाराज होऊ नये, प्रतीक्षा करावी आणि विरोधकांनी आनंदित होऊन उड्या मारू नये. येणाऱ्या संकटाला सामोरं याची तयारी ठेवावी. लक्षात आलं का? विरोधकांवरती, या दिलचट्ट्यांवरती आता जे काय फटके येणार आहेत, जे काय पोकळ बांबूचे पडणार आहेत, त्यांना गुन्हेगार म्हणून त्यांची जी काय रवानगी कोठडीत होणार आहे ती लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. हेच ते वास्तव आहे. त्यामुळे समर्थकांनी नाराज होऊ नये, मोदी भक्तांनी नाराज होऊ नये आणि विरोधकांनी चमच्यानी अगदी खुश होऊ नये, आनंदोत्सव साजरा करू नये. अभी पिक्चर बाकी है. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी घेऊ. मित्रांनो, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे पाठवलेला आहे. मित्रांनो, ही घटना घडल्यानंतर, ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला हे अपेक्षित होतं का? तुम्हाला हे वाटत होतं की धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देतील, असं तुम्हाला वाटत होतं का? मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर बरेच जणांना आनंद झाला आहे आणि बरेच जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण बरेच जण जे आनंदित होणार आहेत ते नरेंद्र मोदीजींचे विरोधक आहेत. म्हणजे विरोध त्यांच्या विधेयक कार्याला नव्हे, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला नव्हे, ते जे काम करतायत त्याला नव्हे, ते विरोध जे करतायत ना, ते विरोधाला विरोध करतायत. अशा विरोधाच्या विरोधाला विरोध करणाऱ्यांना आनंद झालेला आहे. पण धक्का कोणाला बसलाय, वाईट कोणाला वाटलंय, आश्चर्य कोणाला वाटते? तर जे नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत, जे नरेंद्र मोदींचे कारभार समजतात, त्यांना उमजते की नक्की नरेंद्र मोदीजी काय करत आहेत आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अशा लोकांना मनाला ही चुटपूट लागलेली आहे. मित्रांनो, ही एक रणनीती आहे आणि ही रणनीती समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते? नरेंद्र मोदीजी यांचा सपशेल पराभव झाला आहे का? या दिलचट्ट्यांनी त्यांचा हा पराभव केला आहे का? जो धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा जो राजीनामा झाला आहे त्यामुळे या दिलचट्ट्यांचा आणि विरोधकांचा विजय झाला आहे का, असं तुम्हाला वाटते का? आणि नरेंद्र मोदीजींचा पराभव झाला आहे का, असं तुम्हाला वाटते का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, हा नरेंद्र मोदीजींचा पराभव नाही आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांचे समर्थक आहात, तुम्ही त्यांचे भक्त आहात वगैरे वगैरे. मित्रांनो, मी फक्त राष्ट्रभक्त आहे. त्याच्या पलीकडे मी कोणाचाही भक्त नाही. मग ते नरेंद्र मोदीजी असो किंवा अन्य कोणीही असो, माझं राष्ट्रावरती प्रेम आहे आणि राष्ट्रासाठी काही करायला मी तयार आहे. त्यामुळे तुमचा जो समज आहे, गैरसमज आहे, तो पहिला मी खोडून टाकतोय. काय? नरेंद्र मोदींचे भक्त असो. मित्रांनो, नरेंद्र मोदींचा मी चाहता आहे. नरेंद्र मोदीजींबद्दल मला एक सद्भावना आहे. हे मी अमान्य नाही करत, कारण ते विधायक काम करतात. जे विधेयक काम, ज्या त्यांच्या निर्णयामुळे या समाजाला एक आशेचं किरण दिसतोय. म्हणून काय म्हणतात, समाजातील जनतेतील एक 90% लोक काय म्हणतात, नरेंद्र मोदीजी है तो मुमकिन है. असो मित्रांनो, आता आपण या रणनीतीकडे वळूया. काय नक्की घडलंय? ही रणनीती काय असेल? मीही विचार करत होतो. थोडासा उशिरा मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे, कारण मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक बातम्या ऐकल्या, अनेक वक्त्यांचे विचार ऐकले, अनेक विश्लेषकांचे विश्लेषण ऐकली आणि नरेंद्र मोदीजींनी जे काही यापूर्वी सेल्फी संबोधन केलेलं आहे 2 वेळा येऊन राष्ट्राला, तेही मी ऐकलं होतं. ज्यावेळी त्यांनी जे राष्ट्राला संबोधन केलं आणि त्यांनी विद्यार्थ्यांबद्दल एक कळवळा दाखवला, विद्यार्थ्यांबद्दल एक आदर दाखवला, सन्मान दाखवला, त्यावेळी मला थोडीशी मनात एक पाल चुकचुकली होती. कुठेतरी असं काहीतरी आता अनपेक्षित घडेल
आणि ते अनपेक्षित घडलेलं आहे. आणि मित्रांनो, ही गोष्ट अचानक घडली आहे का? नाही मित्रांनो, रणनीती कधीही अचानक घडत नाही. कारण मी सांगतो. आता ही रणनीती कशी असेल? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्या राजीनामामध्ये, त्या पत्रामध्ये जे काय त्यांनी उल्लेख केलेले आहेत, ते उल्लेख जर तुम्ही व्यवस्थित ऐकाल, लक्ष देऊन ऐकाल, वाचाल, तर तुमच्या ते लक्षात येते. त्याचं पत्रक मी तुम्हाला त्या स्क्रीनवर दाखवतो आणि जर लिंक असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तुम्ही ते पत्रक नक्की वाचा. त्यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत, विद्यार्थ्यांबद्दल एक सन्मान दाखवला आहे, विद्यार्थ्यांना त्यांनी भविष्याचे एक करते धरते मानलेलं आहे कोणी? शिक्षण मंत्र्यांनी. आणि महत्त्वाची गोष्ट, त्यांनी आपल्या त्या पत्रामध्ये एक गोष्ट मेन्शन केलेली आहे, एक टिप्पणी केलेली आहे. ती काय आहे की त्यांनी शिक्षक ह्या पेशामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. ते शिक्षक होऊन गेलेले आहेत. लक्षात आलं का? एक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ते ह्या शिक्षण संस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रयत्न करत होते, धडपडत होते. तेही त्यांनी त्याच्यात मेन्शन केलेलं, टिप्पणी केलेली आहे, टिप्पण केलेलं आहे. मित्रांनो, आता मी ह्या रणनीतीकडे येतो. आता इथे रणनीती काय आहे? पेपर लीक झाला, पेपर फुटी झाली, त्यानंतर जे काय घडलं तुम्हाला माहितीच आहे. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, हे तुम्हाला लक्षात आहे. आणि त्यानंतर ज्या काय घटना घडत गेल्या वेगाने, त्याही घटना तुमच्यासमोर आहेत. विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय मी त्या दिलचट्ट्यांबद्दल बोलत नाही, कॉक्रोच जनता पार्टीबद्दल बोलत नाही आहे. मी विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. विद्यार्थ्यांच्या जीवनात जी काय एक सुनामी आली होती, त्यांचं आयुष्य ढवळून गेलं होतं, त्या एका पेपर फुटीने ते शांत झालं नव्हतं. मग नरेंद्र मोदीजींनी, त्या सरकारने एक निर्णय घेतला, ती पूर्ण परीक्षा बाद ठरवली आणि त्यानंतर परत एकदा ती परीक्षा घेतली गेली. लक्षात घ्या मित्रांनो, ती परीक्षा, ज्या परीक्षेचे पेपर लीक झाली होती, पेपर फुटी झाली होती, ती पूर्णपणे परीक्षा बाद केली आणि नवीन एकदा परीक्षा घेण्यात आली. ती परीक्षा घेण्यात आली आणि कुठेही एकही पेपर लीक न होता, कुठेही काहीही असं अघटित न घडता ती परीक्षा अगदी व्यवस्थित पूर्ण पार पडली. ती पार पडल्यानंतर तिचा निकालही लागला. निकाल लागल्यानंतर, त्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोषसुद्धा केला आणि ते आता आपल्या प्रवेशासाठी, ॲडमिशनसाठी पुढे सरसावलेसुद्धा. विविध विद्यापीठांकडे ते रवानासुद्धा झाले. मित्रांनो, आज ताग्यात जे काय पेपर लीक झाल्या, पेपर फुटी झाली, त्याच्यानंतर त्या दोषींना त्यांच्यावरती दोष लावून त्यांना शिक्षा झाली का? तुमच्या ऐकिवात आहेत का? आणि ते फक्त खालचे दोषी नव्हे, वरपर्यंत त्याचे जे धागेदोरे होते ते शोधण्याचा प्रयत्न केला का? आणि त्यांना शिक्षा झाली का? तुमच्या ऐकिवात आहे का? ऐकिवात असेल, बघण्यात असेल, निदर्शनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि याच्या व्यतिरिक्त जे अनेक मंत्रालयामध्ये ज्या काय गोष्टी घडल्या, भ्रष्टाचार घडले असतील किंवा चुका घडल्या असतील, त्यानंतर कुठल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे का? एखादी घटना असेल की त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे किंवा त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे, अशी एखादी घटना असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. लाल बहादूर शास्त्री यांनी जो राजीनामा दिला त्यांच्या व्यतिरिक्त मी म्हणतोय, नाही तर तुम्ही लगेच लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी दिलेला तो राजीनामा. मित्रांनो, आता जो राजीनामा झाला आहे तो लाल बहादूर शास्त्री यांच्याप्रमाणेच हा राजीनामा झालेला आहे. त्याचा उल्लेख मी आता करणार आहे. मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांनी काय केलं? सुरुवातीला की ती जबाबदारी स्वीकारली आणि जे काय पेपर लीक झाली होती, जे पेपर लीक करणारे, ते पेपर फुटी करणारे जे काय गुन्हेगार होते, त्यांना पहिलं कारागृहात टाकलं, त्यांना त्यांची जागा दाखवली. अजूनही त्याची चौकशी सुरू आहे. आता हे चट्टेपट्टे आहेत जे गेले आहेत ते आतमध्ये, त्यांच्या वरचे कोणाचे हात आहेत तेही शोधून काढले जातील, त्यांनाही शिक्षा होईल, असं नरेंद्र मोदीजींनी साफ ठणकावून सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? त्यामुळे धर्मेंद्र प्रधान काय करत होते? त्या पेपर फुटीनंतर सुरुवातीला शिक्षा देण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा CBIच्या हातात हे दिलं सर्व आणि त्या गुन्हेगारांची धरपकड करून त्यांना कारागृहात टाकलं.
त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना एक मान सन्मान, एक दिलासा, एक आशेचा किरण, एक विश्वास, एक भरोसा करून देण्यासाठी त्यांनी परत एकदा ती नीटची एक्झाम नव्याने घेतली आणि ती नव्याने घेऊन अति यथासांग पार पाडली. लक्षात आलं का? आणि त्याचे निकालसुद्धा आले. आपण म्हणत होतो की राजीनामा का देत नाही आहेत, राजीनामा का देत नाही आहेत, ती आपली जबाबदारी का स्वीकारत नाही आहेत. मित्रांनो, या अगोदर बऱ्याच वेळा मी त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. एखादा व्यक्ती त्या पदावरती कार्यरत असेल आणि ती कामं त्याने हातात घेतली असेल, ती कामं पूर्ण होण्यापूर्वी जर त्याच्याकडून राजीनामा घेतला आणि जर तिथे दुसरी व्यक्ती बसवली तर काय होईल? ते जे काय हातात घेतलेली कामं आहेत, जी त्याने एका स्टेपपर्यंत, एका स्तरापर्यंत पोहोचवलेली कामं आहेत, ती डिस्टर्ब होतील. त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल, ती कुठेतरी खराब होतील, चुकीच्या प्रकारे ते हाताळले जातील. त्यामुळे जे काय काम त्यांनी हातात घेतली होती, जे काय त्यांच्याकडे कार्यभार होता, तो कार्यभार त्यांनी पहिल्यांदा परिपूर्ण केला. एकतर नीट परीक्षेचा, दुसरी गोष्ट ज्या प्रकारे शिक्षणामध्ये, त्या शिक्षण संस्थेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये जे काय आमूलाग्र बदल घडवून आणायचे होते, त्यासाठी जे त्यांनी कार्य केलेलं आहे, ते कार्यसुद्धा त्यांनी वेगळं केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी आपली ती जबाबदारी घेतलेली पूर्णपणे पार पाडलेली आहे. म्हणजे ते आपल्या त्या एका जबाबदारीतून तो बाहेर पडलेले आहे. आता जर एखादी दुसरी व्यक्ती त्या शिक्षण मंत्री म्हणून जर बनली, त्या मंत्रिपदावर बसली, तर त्यांना ते जी जुनी कामं, यापूर्वी जी कामं त्यांनी जी लाईनअप करून ठेवली होती, त्या कामात हस्तक्षेप करायची आवश्यकता नाही पडणार, कारण ती पूर्णत्वास नेलेली आहे. आता जो कोण शिक्षण मंत्री येईल तो नव्याने सुरुवात करेल, नवीन विषयाला हात घालेल. लक्षात आले का काय नक्की घडलं आहे ते? त्यामुळे तो घेतलेला एक वेळ आहे, पण त्याने आपली जबाबदारी स्वीकारली. त्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान ठेवला, त्या पालकांचा मान सन्मान ठेवला, त्या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मान सन्मान ठेवला. त्यांच्या त्या आत्म्याला चिरशांती लाभो ह्यासाठी त्यांनी स्वतःहून दिलेला हा राजीनामा आहे. त्यांच्याकडून राजीनामा घेतलेला नाही आहे, त्यांना राजीनामा घेण्यास भाग पडलेला नाही आहे. त्यांनी आपली पूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. परीक्षा घेतल्या, त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं शिक्षण संस्थेसाठी, शिक्षणाच्या त्या अभ्यासक्रमासाठी, जे काय ते आमूलाग्र बदल घडवून आणत होते, ते त्यांनी पार पाडलेलं आहे. आता राहिला विषय काय, तर नव्याने त्याच्यात काय करायचं असेल, त्यासाठी एखादा शिक्षण मंत्री तिथे येऊन बसला तर कुठेही गोंधळ उडणार नाही किंवा केलेल्या मेहनतीवरती पाणी पडणार नाही. लक्षात आलं का? हा राजीनामा घेतलेला नाही आहे, हा राजीनामा दिलेला आहे. म्हणजे मोठेपणाने दिलेला आहे, मोठं मन करून दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर शिक्षण मंत्र्याचा याच्यात दोष काही नाही आहे, खालच्या थरावर झालेली आहे, कर्मचाऱ्यांनी केलेली चोरी आहे ती. जर असं बघायला गेलं ना आपण, एखाद्या खालच्या थराच्या कर्मचाऱ्यांनी जर अशा काय चोऱ्यामाऱ्या केल्या आणि शिक्षण कुठलाही मंत्री राजीनामा घ्या, राजीनामा द्या असं करत राहिले तर राजीनामा देतच बसावे लागतील. प्रत्येक मंत्र्याला राजीनामा देतच बसावं लागेल. मग तो कुठल्याही पक्षाचा मंत्री असो, कुठल्याही पक्षाचं राज्य असो, कुठल्याही पक्षाच्या हातात शासन असो. लक्षात आलं का? असं राजीनामा जर मागायला लागलेत आणि राजीनामा द्यायला लागलेत तर ह्या संविधानाने जे काय निर्माण केलेली एक चौकट आहे ती उद्ध्वस्त होईल, त्याचा विध्वंस होईल. लक्षात आलं का? आणि शेवटी राजीनामा मागणारे कोण आहेत बघा ना तुम्ही, त्यांची सद्विवेक बुद्धी जागृत आहे का? ज्या प्रकारे ते कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली, तो अभिजित दिपके ज्या प्रकारे वक्तव्य करतोय, त्यांच्यासोबत असलेले जे काय त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते, ते जे काय वक्तव्य करत आहेत, जी काय भाषा वापरत आहेत, त्यानंतर त्यांना ह्या शिक्षणाशी, शैक्षणिक विषयाशी, त्या अभ्यासक्रमाशी, त्या विद्यार्थ्यांशी, विद्यार्थिनीशी काही लेणं देणं आहे का? हा माझा एक साधा सरळ प्रश्न आहे तुम्हाला. त्यांची सद्विवेक बुद्धी जागृत आहे ना, ते विचारपूर्वक माझ्या त्या प्रश्नांची उत्तरं देतील. त्यामुळे हा पराजय नाही आहे, आता हा विजयाकडे ठेवलेला पहिलं पाऊल आहे. तुम्हाला महाभारतामधील एक गोष्ट माहीत असेल, अभिमन्यू याचा वध करण्यात आला. मित्रांनो, पण इथे वध झालेला नाही आहे, इथे वध झालेला नाही आहे, पण स्वतः हा मृत्यू स्वीकारलेला आहे. ह्या अभिमन्यूने स्वतःच हा मृत्यू स्वीकारलेला आहे. कारण जे काय चाललं आहे आजताग्यात 2014 पासून,
जे काय खोटे नरेटिव्ह सेट करण्यात आलेले आहेत, जे काय विदेशी हस्तक्षेप चालू आहेत, जे काय डीप स्टेट प्रत्येक वेळी हस्तक्षेप करतोय, ज्या प्रकारे तो फंड येतोय, FCRA हा कायदा लागू करण्यात येणार आहे, हे जे काय सर्व चालू आहे ना, मग तो विदेशी डीप स्टेट असो, पाताळ यंत्रे असो किंवा देशी पाताळ यंत्री असो, यांची आता मुखवटे उतरवली जाणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे. लक्षात येते का काय आहे ते? अभिमन्यूने हा आपला प्राणत्याग केलेला आहे आणि विरोधकांनी मागितलेल्या राजीनाम्यामुळे राजीनामा दिलेला नाही आहे, किंवा त्या दिलचट्ट्यांनी मागितलेल्या राजीनाम्यामुळे तो राजीनामा दिलेला नाही आहे. तो त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांनी ती आत्महत्या केली, त्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला हा राजीनामा आहे. त्या जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यांच्या मनात एक अविश्वास निर्माण झाला होता, त्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण होला, त्यांची ती दिशाभूल करण्यात आली होती, यांसाठी दिलेला हा राजीनामा आहे. आणि तो धर्मेंद्र प्रधान यांनी मोठ्या मनाने तो आपलं दायित्व स्वीकारलेलं आहे. मित्रांनो, दायित्व स्वीकारणं मोठ्या मनाने ही छोटी गोष्ट नाही आहे. चूक नसताना सुद्धा, त्याच्यात आपला हात नसताना सुद्धा, स्पष्टरित्या आपण त्याच्यात इन्व्हॉल्व नसताना सुद्धा त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. आज तो मोठेपणा या नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारमध्ये आहे. हा समजून घेणं आवश्यक आहे. लक्षात आलं का? आता बरेचसे जे त्यांचे समर्थक आहेत त्यांना राग आलेला आहे, त्यांना वाईट वाटलेलं आहे. ते म्हणत आहेत नरेंद्र मोदीजीने हे केलं तर बरोबर नाही केलं, हा राजीनामा घ्यायला नाही पाहिजे होता, का घेतला, हा दिलचिट्ट्यांचा, हा विरोधकांचा विजय घडवून आणला. नाही मित्रांनो, तुम्हाला काही दिवसानंतर, काही काळानंतर, ह्या राजीनामा दिल्यानंतर काय घडणार आहे, काय घडते आहे हे निदर्शनात येईल. म्हणजे जसं अभिमन्यूचा वध झाल्यानंतर पुढच्या त्या महाभारताच्या युद्धाला एक वेगळंच वळण मिळालं, एक वेगळी दिशा मिळाली. लक्षात आलं का? आणि त्या वेगळ्या दिशेमुळे, त्या वेगळ्या वळणामुळे ते युद्ध जिंकता आलं आणि त्या विरोधकांना त्यांची जागा दाखवता आली. लक्षात आलं का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युतानाम अधर्मस्य. मित्रांनो, अधर्माला त्याची जागा दाखवणं आवश्यक आहे. त्यासाठी धर्माला एक पाऊल मागे घेतलं म्हणून त्याचा नुकसान होत नाही, उलट ते आणखीन बळकट होते. लक्षात आलं? आणि बळकट होऊन तो ज्यावेळी झेप घेईल धर्म अधर्मावरती, त्यावेळी त्या अधर्माची जी शिकार होईल ते तुम्हाला पाहायला मिळेलच. हेच ते वास्तव आहे. त्यामुळे हा राजीनामा दिलेला नाही आहे, घेतलेला नाही आहे, हा राजीनामा दिलेला आहे. आणि तो सुद्धा स्वतःहून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला आहे. लक्षात आलं का? त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. हेच ते वास्तव आहे. त्यामुळे समर्थकांनी नाराज होऊ नये, प्रतीक्षा करावी आणि विरोधकांनी आनंदित होऊन उड्या मारू नये. येणाऱ्या संकटाला सामोरं याची तयारी ठेवावी. लक्षात आलं का? विरोधकांवरती, या दिलचट्ट्यांवरती आता जे काय फटके येणार आहेत, जे काय पोकळ बांबूचे पडणार आहेत, त्यांना गुन्हेगार म्हणून त्यांची जी काय रवानगी कोठडीत होणार आहे ती लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. हेच ते वास्तव आहे. त्यामुळे समर्थकांनी नाराज होऊ नये, मोदी भक्तांनी नाराज होऊ नये आणि विरोधकांनी, चमच्यांनी अगदी खुश होऊ नये, आनंदोत्सव साजरा करू नये. अभी पिक्चर बाकी है. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.